Hello students, good afternoon. Today we are going to study about statistics. Subject आहे टॉपिक आहे 12 टॉपिक आहे आपला पर्सेंटेज. बघा मुलांना पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी. आता शेकडेवारी म्हणजे काय नेमकं? तर शेकडेवारी म्हणजे बघा मुलांना समजा आपल्याकडे एखादा लॅपटॉप आहे. लॅपटॉपचं काय असते चार्जिंग असते बघा. त्याच्यामध्ये चार्जिंग जर झाली तर त्याच्यामध्ये काय दाखवतात बरं की चार्जिंग किती टक्के झालेली आहे. तसंच आपला मोबाईल घ्या. मोबाईलचे पण काय करतात त्याच्यामध्ये पर्सेंटेज दाखवतात म्हणजे 98% किंवा मग 70% किंवा मग आपण एखादं उदाहरण घेऊ. समजा आपल्या वर्गातला जो एखादा मुलगा आहे आणि त्याला काय पडलेले आहे 100 पैकी त्याला जर 98%, 70% जर पडलेले आहे तर ते टक्के काय करतात लिहिले जातात. तर बघा मुलांना त्याचं व्याख्या आपण करूया. तर पहिला आहे द वर्ड से गिव्स 100 म्हणजे काय की जे पर्सेंटेज असतात ते कशाने दाखवले जातात 100 याच्याने दाखवले जातात किंवा गुणले जातात. बघा मुलांना पर्सेंटेज पर 100 काय केले जातात पर्सेंटेज जे 100 आहे ते 100 काय केले जातात त्यानुसार काढले जातात. आता थर्ड आहे की द साइन फॉर पर्सेंटेज इज टक्के म्हणजे काय तर तो साइनचा पर्सेंटेजचे जे चिन्ह आहे ते काय करतात या चिन्हाने ते दाखवले जातात. तुम्हाला एका वर्गामध्ये सुद्धा हे विचारलं जाऊ शकतं. बघा मुलांना तर आता आपण पुढचं बघूया. आता पर्सेंटेज इन द फॉर्म ऑफ अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय अपूर्णांक. आपण याच्या आधी शिकलेलो आहोत की अपूर्णांकामध्ये जर अपूर्णांक आपण कशा पद्धतीने काढतो हे आपण पाहिलं. पण बघा मुलांना आज आपण फ्रॅक्शन म्हणजे काय अपूर्णांकांचा जो शेकडेवारी आहे टक्केवारी आहे पर्सेंटेज आहे ती कशा पद्धतीने काढली जाते. तर बघा मुलांना याच्यात लिहिले आहे फर्स्ट लिहिलेलं आहे 48% इज 40 पार्ट ऑफ अ टोटल. बघा जे टोटल असेल त्याच्यापैकी किती लिहिले 48 घेतलेले आहे. ऑफ पार्ट 100 म्हणजे कितीचे 100 चे जे आहे किती आहे एकूण 48 आहे. तर सो 48 out of 100 means 40/100 is equal to 12/25 parts. बघा मुलांना हे कसे काढले बरं. तर आपल्याला जर एखादा पर्सेंटेज दिला असेल आणि त्या पर्सेंटेज जर आपल्याला पार्ट जर सांगितले जातील म्हणजे पार्ट म्हणजे काय भाग. तर भाग कशा पद्धतीने काढणार बरं आपण. तर याला काय केलेलं आहे दोघांनी भाग दिलेला आहे म्हणजे 4 भाग दिलेला आहे. बघा मला 4 × 4 4 × 8 आणि खाली दिलेले आहे 4 × 8 आणि 5 × 25 या पद्धतीने काय केलेलं आहे ते केलेलं आहे. बघा सेकंड दिलेला आहे. सेकंड मध्ये बघा फ्रॅक्शन इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज. जेव्हा अपूर्णांक दिला जातो तेव्हा काय केलं जातं त्या अपूर्णांकाचं पर्सेंटेज मध्ये कसं रूपांतर करायचं ते आपण बघूया. तर बघा मुलांना काय केलेलं आहे पर्सेंटेज जेव्हा अपूर्णांकाचं दिले जातं तेव्हा काय केलं जातं जो छेद आहे त्या छेदाला पहिल्यांदा आपल्याला 100 मध्ये त्याला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल. कन्वर्ट म्हणजे काय की त्याचं 25चं 100 मध्ये त्याचं रूपांतर करावं लागेल तेव्हाच आपल्याला अपूर्णांकाचा पर्सेंटेज आपल्याला मिळेल. बघा मुलांना जर आपण 9ला जर आपण 25ला जर 4ने गुणतोय 100 येण्यासाठी तर आपल्याला त्याच संख्येने आपल्याला काय करावं लागेल वरच्या संख्येला पण काय करावं लागेल गुणावं लागेल. तरच आपल्याला काय मिळेल आपला अपूर्णांकाचा जो पर्सेंटेज आहे ते आपल्याला मिळेल. तर आपल्याला किती पर्सेंटेज मिळाले बघा मुलांना 9/25 9/25 पार्ट ऑफ द टोटल दॅट इज 36/100 म्हणजे काय केलं जातं त्याचा जो आपल्याला पर्सेंटेज काढताना आपण काय करावं लागेल नेहमी लक्षात ठेवा की खालचा त्या छेदाचा जो अंक आहे त्याला अशा संख्येने गुणायचं की त्याचं जे रूपांतर आहे ते 100 मध्ये झालं पाहिजे. त्याचे जे पर्सेंटेज आहे ते 100 मध्ये आले पाहिजे. त्याचा भाग काढायला पाहिजे 100च्या रूपात आला पाहिजे. तरच आपल्याला काय मिळतील वरचे पर्सेंटेज आपल्याला मिळतील. आता 36/100 और 36 तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता 36/100 और 36% या पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता तुमचे पर्सेंटेज लिहू शकता. अशाच पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेजची जी उदाहरणं आहेत ती आपल्या वहीमध्ये सोडवायची आहे. पुन्हा एकदा व्हिडिओ समजून घ्या आणि त्याच्यामध्ये जे त्रुटी आहेत